पाटील माजी सरपंच यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसातील आपण पाहतो हा तिसरा सामना होईल स्टार्ट. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा, फायनल डे. अगदी सुपर 10च्या मॅच आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. वाजेपूर, त्यानंतर शिवकर, चेरवली मोहो, उमरोली शिरवली, पाली वावंजे, 3 स्टार वाजे आणि त्यानंतर पहिली मॅच जिंकली ती शिवकर अशी लढत होईल. त्यानंतर रावे आणि रोडपाली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सुपर 10 अगदी फायनल डे. आणि एक एक सामना आता इथून कोणत्याही टीमने जर जिंकला ते डायरेक्ट आपण पाहतोय की एक चमचमती ट्रॉफी त्यांना निश्चितपणे मिळेल. ट्रॉफीवरती नाव आपलं ते कोरतील. मॅचला होईल सुरुवात. टॉस जिंकला या मॅचचा तो शिरवली टीमनं आणि टॉस जिंकून घेतलाय तो फलंदाजीचा निर्णय गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते उमरोली टीमला. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतो. 3 ओव्हरचा असेल सामना. पहिले षटक आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज उमरोली टीम कडून सर्वेश मडवी. सर्वेश मडवी हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. अगदी 2 फिल्डर आपण 30 स्टार सर्कलच्या बाहेर पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला फिल्डिंगची रचना ठेवली आहे. सलामीची जोडी आली आहे मैदानात. संदेश पाटील ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडवरती ऋतिक बोंडे. पहिलाच बॉल सर्वेश मडवी या गोलंदाजाचा. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्या दिशेने शफल होत इशारा देत आहेत. हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावाने सुरुवात केली जातीये ती शिरवली टीमसाठी. एक धाव मिळेल ती शिरवली टीमला. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. सर्वेश मडवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. परत एकदा लिव्ह केलाय. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज सर्वेश. बॅक टू बॅक 2 अवांतर धावा, 2 एक्स्ट्रा धावा सर्वेशच्या माध्यमातून बहाल केल्या जात आहेत. 2 धाव संख्या झाली आहे ती शिरवली टीमची. पहिला बॉल फुल टॉस बॉल. ऑन साइडला तडाखा दिलाय. कोणताही फिल्डर नाहीये. स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल चाललाय सीमा पार. संदेशच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात झाली आहे ती शिरवली टीमची. चौकार लगावलाय तो संदेश पाटील या खेळाडूनं. 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. सुरुवात थोडीशी मी तर म्हणेन खराब झाली आहे उमरोली टीमसाठी. कारण सुरुवातीचे 2 चेंडू गोलंदाज सर्वेशने फेकले वाईड आणि त्यानंतर टाकला फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती लगावला चौकार. फिल्डिंगची रचना थोडीशी चेंज केली आहे. अगदी लॉंग ऑनचा फिल्डर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने तैनात केलाय. त्या ठिकाणून चौकार पहिला पाहायला मिळाला होता. या ठिकाणी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय बॉल आणि धाव एकही या चेंडूवरती मिळत नाहीये. वेगाने बीट केलंय ते गोलंदाज सर्वेश मडवी या गोलंदाजानं. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. सरळ बॅटनं व्ही आकारात जबरदस्त फटका. पॉवर प्लेचा फायदा घेण्यात येतोय तो फलंदाज संदेशच्या बॅट मधून. आणखीन एक आलाय चौकार. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जात असताना मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. सन्माननीय दीपक फडके त्यानंतर प्रदीप फडके दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दीपक फडके सर आपण देखील मंचावरती यायचंय. खऱ्या अर्थानं ह्या विभागात कोणती टुर्नामेंट असू दे ते आम्हाला आवर्जून कॉल करतात ते आमचे दीपक फडके सर. यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
निर्धाव चेंडू आलाय, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, तितकासा चांगला संपर्क या बॉलवरती मात्र होत नाहीये. संदेश पाटील डॉट बॉल खेळलाय. बॅटची कट, बॉल मात्र हवेत. स्लिपच्या फिल्डर कडून थोडी चुकी झाली आहे. बॉल मागच्या बाजूने ब्लॅक स्क्रीनच्या जवळ जात असताना चांगली फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय, फील्ड केलाय. त्या दरम्यान मात्र ओहो 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एक रन शॉट आपण या ठिकाणी पाहतोय. फक्त 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने पहिली ओव्हर मात्र संपली आहे. सर्वेश मडवी या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात त्या 14. एकही विकेट अजून गेली नाही. विदाऊट लॉस ही सध्याची स्थिती शिरवली टीमची आपण पाहतोय. पाली टीम आणि त्यानंतर वावंजे टीम दोघांनाही विनंती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर या ठिकाणी दाखल झाला असाल तर टॉस करण्यासाठी या. पाली आणि वावंजे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. शुभम, आपण बघू शकतो की रायबादेवी रावे दूरवरचा प्रवास करून अगदी वेळेच्या अगोदर संघ इथे उपस्थित झालाय. नक्कीच त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण त्यांना माहिती आहे शिस्त क्रिकेटची काय असते. कधी लवकर आलेत ते. हो, यावेळेला ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एकदा वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी पंचांनी रेफर केलं गेलाय. थर्ड हंपर साठी तिनसरे पंच टीव्ही स्क्रीनवरती चेक करा. आणि फलंदाज झालाय रनआउटच्या स्वरूपात बाद. पहिली विकेट फलंदाज संदेश पाटील बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय संदेश पाटील. दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र रनआउटची विकेट संदेश पाटीलला गमवावी लागली आहे. 15 या धाव संख्येवरती संघ पोहोचलाय. एक विकेट मात्र आता गेली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण करण मडवी या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. मुकेश सुर्वे नवीन खेळाडू आता मैदानावरती चाललाय. अगदी हार्ड हिटर आक्रमक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो सध्याच्या स्थितीला पण 1 डाऊन अर्थातच 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानात जाताना पाहतोय. करण मडवी या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती तो दुसऱ्या षटकासाठी आलाय. 15 धावा शिरवली टीमच्या धाव फलकावरती लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो फलंदाज मुकेश सुर्वे या खेळाडूला. पहिलाच बॉल खूप टप्प्याचा हा पण ट्रॅक पुल करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज करण मडवी या गोलंदाजाने फलंदाजाला मात्र बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता अचूक टप्प्यावरती बॉल टाकलाय. पडल्यानंतर बॉलनं मात्र उचली घेतली आहे आणि सरळ जाऊन विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. ओ यावेळेला मात्र आलाय का स्लॉट मध्ये बॉल मात्र हवेत. मोठ्या विकेटची चान्स फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. 440 ओल्डचा झटका लागलाय. तो शिरवली टीमला बॅट्समन मुकेश सुर्वे बॅक टू द डगआउट. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती करण मडवी या गोलंदाजाची. पहिला बॉल डॉट फेकला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मोठा मासा गळाला लावला. मुकेश सुर्वे या खेळाडूला मात्र केलंय बाद. 2 विकेट गेल्यात. 15 धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय ती शिरवली टीमची. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकासाठी
आर्यन ठाकरे हा खेळाडू आता मैदानावरती चाललाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या 14 आणि त्यानंतर आता 3 चेंडू फेकलेत. फक्त अवघी 1 धाव खर्च केली आहे आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात त्या करण मडवी या गोलंदाजानं. स्ट्राईक एंड वरती पाहू आपण फलंदाज आदित्य या खेळाडूला, आर्यन या खेळाडूला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. करण मडवीचा नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल. पहिलाच बॉल होता फुल ला केलाय, फुल टॉस ला फुल लॉस. बॉल चालला सीमा पार, आलाय दणदणीत षटकार आणि तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं गेलं जात आहे. जरा हाईट चेक करा पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय, फुल टॉस बॉल पाहायला मिळाला तो करणचा आणि अगदी फुल टॉस बॉल जसा मिळाला त्या फुल टॉस बॉल वरती मात्र प्रहार केला आणि बरसलाय तो फलंदाज आर्यन. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावरती लागली ती 21. परत एकदा लोअर फुल टॉस, यावेळेला अगदी डीप झालाय बॉल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, तितकाचा चांगला संपर्क होत नाहीये. बॅटच्या साह्याने एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल ती फलंदाज आर्यनला आणि धावसंख्या होईल ती 22. शेवटचा बॉल मात्र या षटकातील बाकी असेल. पाली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. त्यानंतर वामनजी टीम, आपल्या कॅप्टनला देखील कॉल असेल, आपण देखील टॉस करण्यासाठी या. विनंती असेल, आपण जर या ठिकाणी दाखल झाला असाल तर लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. पाली आणि वावनजे टीम. 22 धावसंख्या धावफलकावरती. ऋतिक बोंडे अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती हा खेळाडू होता, आता स्ट्राईक एंड वरती आलाय. पहिला बॉल खेळतो या मॅच मधील. हो, या वेळेला यॉर्क बॉलर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. अगदी खोलवर टाकला होता. सिंगल हात हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं. पॉइंटला फक्त 1 रन या चेंडूवरती फक्त मिळेल. सिंगल धाव मिळतीये. दुसरं षटक मात्र या ठिकाणी संपलंय. 2 ओव्हर नंतर जे हनुमान शिरवली बी टीमची धावसंख्या झाली ती 23 धावा. 2 विकेट त्यांनी गमावल्यात. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रतीक माळे या गोलंदाजाला आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी अनिकेत संतोष पाटील, युवा उद्योजक या स्पर्धेसाठी दाखल झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल अगदी आउटसाइड ऑफ स्टंप टाकला होता गोलंदाज प्रतीकनं. त्या बॉलवरती सिंगल रन मिळाली. ती फलंदाज ऋतिक या खेळाडूला 1 धाव मिळेल आणि 21च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 1 रन मिळाली ती ऋतिक बोंडे आणि शिरवली टीमला. 24 धावसंख्या झाली आहे. प्रतीकचा नेक्स्ट बॉल, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा बेत करत होता, परंतु बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धाव या चेंडूवरती देखील एकही मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 24 धावा 2 बॉल. अजून या षटकातील 4 बॉलचा खेळ मात्र शिल्लक.
खूप टप्प्याचा होता. या ठिकाणी देखील निर्धाव चेंडू ऋतिकनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला हवी आहे. कारण सध्याच्या स्थितीला पाहिलं आपण तर 3 बॉल झालेत आणि फक्त 24 धावा बनल्यात. एक फायटिंग टोटल झाली आहे, परंतु एवढ्या धावानं काही फरक पडणार नाहीये. 30 ते 35 धावा या मैदानावरती बनवाव्या लागतील ते शिरवली टीमला. अजून 3 बॉल बाकी आहेत. काय घडेल 3 बॉलवरती? फलंदाज शफल होतोय. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या वरून बॉल चालला सीमा पार. आलाय चौकार तो फलंदाज आर्यनच्या बॅटमधून. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती 28. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुढच्या ऑन साइडला फटका डीप मिड विकेटला. फिल्डर आहे. ओहो, थोडीशी फिल्डिंग खराब फिल्डिंग झाली आणि खराब फिल्डिंगचं रूपांतर झालंय. ते 4 धावेत निश्चितपणे खराब फिल्डिंगच्या मोहबदल्यात मिळालाय हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली ती 32. शेवटच्या ओव्हरमध्ये मी तर म्हणे खराब फिल्डिंगच्या जोरावरती 8 धावा मिळाल्यात त्या शिरवली टीमला. शेवटचा बॉल या षटकातील. अखूट टप्पा बॅटच्या रडार मध्ये पाहायला मिळालं. कनेक्शन थोडस खराब झालं होतं. आणखीन एक मिसफिल पाहायला मिळाली आहे. सर्वेश मडवी त्या ठिकाणी होता आणि सर्वेशने देखील झेल ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप करून तो बॉल मात्र सीमारेषे पार गेलाय. खऱ्या अर्थानं खराब फिल्डिंगने बऱ्याचशा धावा बहाल केल्यात उमरोली टीमनं. 3 ओव्हर पहिलं सत्र मात्र इथून संपलंय आणि पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या झाली आहे शिरवली बी टीमची ती 38 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि उमरोली टीमला गरज आहे ती 39 या धावसंख्येची. यापुढे होणारी मॅच पाली विरुद्ध वावंजे. दोन्ही संघाचे संघनायक कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचे. ही सामना संपण्याच्या अगोदर जर टॉस झाला नाही तर 2 षटकांची मॅच खेळली जाईल. ही मॅच होण्याच्या आधी जर दोन्ही संघ उपस्थित झाले नाही तर 2 षटकांची मॅच खेळवण्यात येईल. गरज 18 बॉल आता इथून बाकी असतील. 3 ओव्हर आणि 39 धावा बनवायच्या आहेत. एक मोठी टोटल मी तर म्हणेन बनवली आहे ती शिरवली टीमनं आणि खराब फिल्डिंग झाली आहे. 3 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 चौकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक षटकार. म्हणजे 14 धावा अशाच बहाल केल्यात त्या उमरोली टीमनं आणि त्या मिसफिल्डच्या जोरावरती शिरवली टीमनं धावा बनवल्यात त्या 38. 39 ची गरज 18 बॉलवरती ती उमरोली टीमला. प्रतीक माळी, सुजित मडवी
ओपनिंग पेअर आपण बघू शकतो उमरोली संघाची. शुभम, जर उमरोली संघाचा विचार केला तर सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. कालचा दिवस अक्षरशः त्यांच्यासाठी सुवर्ण योग होता. दिवसात स्पर्धा होती, नेरेपाडा येथे चॅम्पियन ठरले. नाईट स्पर्धा होती देवीचा पाडा येथे, तिथे चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे एक टचमध्ये आहे संघ, फॉर्ममध्ये आहे. तर शिरवलीचा विचार केला तर खूप फॉर्ममध्ये दिसतोय संघ, ज्या पद्धतीने संघाची बांधणी केलेली आहे. ऋतिकचा फॉर्म खूप उत्कृष्ट आहे, त्याचा फायदा त्यांना उचलावा लागेल. निश्चित विचार केला गेला तर दोन्हीही संघ यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अगदी उमरोली टीमनं काल काहीतरी 2 पारितोषिकं पटकवलेत एका दिवशी. आज इथून जर सामना जिंकला तर आणखीन एक पारितोषिक त्यांना लागू होईल. 18 बॉल आणि गरज आहे 39 धावसंख्येची. परंतु विचार केला गेला आपण शिरवली बी टीमच्या गोलंदाजाचा, तर ऋतिक बोंडे या गोलंदाजानं कालचा दिवस अक्षरशः गोलंदाजीनं गाजवलाय. 4 विकेट पहिल्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये काहीतरी 1 का 2 विकेट घेतल्यात. अगदी चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली आहे. आणि आता एक सूचना ऐकायची आहे. पाली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. वावंजी टीमचा कर्णधार 1 ओव्हर संपण्याच्या अगोदर जर या ठिकाणी आला नाही तर मग पाली टीमला टॉस विन दिला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. वावंजी टीम, आपणास हा कॉल आहे. पहिली ओव्हर संपण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी या. दुसऱ्या इनिंगला, दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात. ऋतिक बोंडे या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. 18 बॉल, गरज आहे 39 ची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रतीक माळे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सुजित मडवी. 13.00 च्या सरासरीनं, अर्थातच स्ट्राईक एंड वरती माफ करा सुजित आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक. गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म गोलंदाज ऋतिक. पहिलाच बॉल, हा पिच पाहायला मिळाला. पंच संगम भोयर आमच्या दिशेने हात जमिनीला समांतर करत इशारा देत आहेत की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन सुरुवात झाली आहे विजय हनुमान उमरोली टीमची. सिंगल धावेनं सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड फेकलाय गोलंदाज. ओ, या ठिकाणी मात्र लाऊड अपील झाली आहे. पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळाली आहे, परंतु लेग बाईच्या स्वरूपात 1 रन्स मिळेल ती उमरोली टीमला आणि धावसंख्या होईल ती 2 धावा धाव फलक्यावरती. पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. पॉवर प्ले 1चं षटक आहे. अगदी 3 ओव्हरची मॅच म्हटली की मग 1 ओव्हर ही पॉवर प्लेची असते. त्या ओव्हरमध्ये तुम्हाला फलंदाजी करणाऱ्या टीमला निश्चितपणे जास्तीत जास्त धावा घ्यायच्या असतात, कारण 2च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात. परंतु इथं विचार केला गेला तर ऋतिक बोंडे याने पॉवर प्लेच्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ओ, या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. एकही धाव ज्या ठिकाणी नव्हती त्या ठिकाणी मात्र मिळाल्या त्या 2 धावा. फलंदाज चार धावा लागल्या धाव फलक्यावरती. 2 बॉलचा खेळ मात्र संपलाय. अजून देखील उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो, यावेळेला जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकला. बॉल पडल्यानंतर मात्र उचली घेतली आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. 4 धाव संख्येवरती संघ जय हनुमान उमरोली हा संघ जाऊन पोहोचलाय. 4था बॉल, रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. 14 ची सरासरी इथून ठेवायची आहे. 15 बॉल आणि गरज आहे ती 35 धाव संख्येची. 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल पॉवर प्लेचे असतील. या पॉवर प्लेच्या 3 बॉल वरती आता फायदा घ्यावा लागेल तो फलंदाज प्रतीक माळे या खेळाडूला. ओ, जबरदस्त बॉल, हलक्यातनं फ्लिक केलंय. बॉलला फिल्डर आहे तैनात. चांगली गोलंदाजी. अगदी जशी फिल्डिंग लावली आहे तशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाची. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या होईल ती 5. अजून देखील या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल, क्रॉस बॅटनं कोणताही फिल्डर नाहीये. फिल्डर होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल मात्र चालला सीमा पार. आलाय चौकार. तो फलंदाज सुजित मडवीच्या बॅट मधून.
साह्याने धावसंख्या झाली आहे ती 9. अजून देखील एक बॉल या षटकातील मात्र शिल्लक आहे आणि 9 धावसंख्येवरती उमरोली हा संघ जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थानं संत आणि सावध जरी सुरुवात झाली असली तरी देखील सलामीची जोडी मात्र आपण मैदानावर पाहतोय. प्रतीक आणि त्यानंतर सुजित मडवी अजूनही मैदानात कायम आहेत. खऱ्या अर्थानं ऋतिक बोंडे हा चांगला गोलंदाज आहे. ऋतिक वरती कदाचित आक्रमक न करता सावध पवित्राने खेळण्याचा प्रयत्न असावा. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चालला. 1 रन मिळतीये. सिंगल. पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय. ऋतिक बोंडे या गोलंदाजानं धावा खर्च केल्यात त्या फक्त 10. विकेट त्याला मिळाली नाहीये परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची झाली आहे. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यात त्या 10. उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी गरज येते 29 या धावसंख्येची. या ठिकाणी आपण पाहतोय वाजे गावातील उत्कृष्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ वाजे मनोहर पाटील सरांचं मात्र शुभ आगमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. विनंती असेल आपण या ठिकाणी आणि इथे बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. 10 बॉल 29 12 बॉल 29 ची गरज. पहिलाच फुल टॉस होता. फिल्डर मुकेश सुर्वेकडून झाली आहे थोडीशी चुकी. झेल मात्र झालाय. ड्रॉप कॅच सुटली आहे. एक सिंगल मिळाली आहे ती उमरोली टीमला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फिल्डर मुकेश बॉल पर्यंत पोहोचला. बॉल हाताला देखील लागला होता. थोडीशी जजमेंट मी तर म्हणेन चुकलं आणि झेल मात्र झालाय ड्रॉप. एक धाव मिळाली ती उमरोली टीमला. प्रतीक ठाकूर आणखीन एक लेफ्टी गोलंदाज आणखीन एक डावखुरे हाताचा गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तितकासा चांगला संपर्क नाहीये परंतु जमिनी लगतचा फटका असल्या कारणाने या चेंडूवरती निश्चितपणे मिळाल्या त्या 2 रन्स 2 धावा आणि 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. तेरा धावा लागल्या धाव फलक्यावरती. सलामीची जोडी मैदानात आहे. निश्चितपणे आता इथून आक्रमण करावं लागेल उमरोली टीमला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल अँगल आपण पाहतोय बराचसा बाहेर. पंचांचा एक्स्ट्रा रन. वाईट बॉलचा मात्र इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव मिळतीये ती फलंदाजी करणाऱ्या उमरोली टीमला. धावसंख्या होईल ती 14. सुजित प्रतीक ही दोन्ही सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. 10 बॉल आणि गरज आहे ती 25 या धावसंख्येची. समोर टाकलाय बॉल. चांगला फटका परंतु फिल्डिंगचं प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 15. उर्वरित 9 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 24 या धावसंख्येची. आपण रन रेट आता पाहिलं तर गेलं एकदा 16च्या रन रेटनं 16च्या आस्किंग रन रेटनं आता धावा बनवायच्या आहेत उमरोली टीमला. फुल टॉस बॉल होता. भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. पंचांचा नो बॉलचा इशारा. बोनसच्या स्वरूपात मिळेल हा षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती.
मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय आणि फलंदाज आता झालाय बाद. पहिला धक्का आणि मोठा धक्का मिळतोय तो उमरोली टीमला. सुजित मडवी या बॉलवरती झालाय बाद. षटकार आला परंतु त्यानंतर मात्र विकेट गेली ती सुजितची. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मात्र फसला होता. 22 धावसंख्येवरती पहिली विकेट गमावली आहे ती उमरोली टीमनं आणि उर्वरित आता 17 धावसंख्येची गरज आहे आणि हा या षटकातील लास्ट बॉल म्हणजे 7 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 17 या धावसंख्येची. स्ट्राइक एंड वरती नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आतिश मडवी हा खेळाडू आलाय. 7 चेंडू आणि गरज आहे ती 17ची. या षटकातील हा शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती प्रतीक ठाकूर. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. भिरकावण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी झाली आहे प्रतीक ठाकूर या गोलंदाजाची. शेवटचा चेंडू मात्र आलाय डॉट आणि आता इथून 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि गरज आहे ती 17 या धावसंख्येची. पाच बॉल शिल्लक आहेत आणि 16 धावा इथून जमा करायचे आहेत. आतिश होंगे स्ट्राइक पर. शैलेश के हाथ में होगी गेंद. 5-16 का यहाँ पर समीकरण बनता हुआ. शैलेश फिर से एक बार बॉलिंग मार्क पर. आतिश ने उठाया है, पटक दिया है गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. जी हाँ, आतिश ने दिल तो चुराया है लेकिन यहाँ पे नींद चुराई है सिरौली टीम की. इस छक्के के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 29 रन. आने वाली 4 गेंदे 10 रन का होगा समीकरण. षटकार लगावलाय तो फलंदाज आतिश मडवी या खेळाडूनं. 4 बॉल शिल्लक आहेत. गरज आहे ती 10 या धावसंख्येची. शैलेश दुर्गे हा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल वरती 10 धावा बनवायच्या आहेत.
हो जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. LBWच्या स्वरूपात विकेट जाते. षटकार आलाय परंतु षटकारानंतर प्रति उत्तर दिलं जात आहे. ते शैलेश दुर्गेच्या माध्यमातून फलंदाज अतुल अतिश या बॉलवरती झालाय बाद. विकेट गेली आहे. फार चांगली गोलंदाजी कमबॅक केलं जातंय ते गोलंदाज शैलेश दुर्गे या गोलंदाजीच्या माध्यमातून 3 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 29 धावा धावफलक्यावरती लागल्या त्या जय हनुमान उंबरोली टीमच्या आणि निश्चितपणे पहिल्या इनिंग मध्ये गमावलेल्या धावा या ठिकाणी आता महागात ठरताना आपण पाहतोय. कारण 2 चौकार आणि त्यानंतर एक षटकार देखील उंबरोली टीमनं खराब फिल्डिंगच्या जोरावरती बहाल केला होता आणि आता त्याच धावा राहिल्या. 3 बॉल आणि 10ची गरज. नक्कीच जी आपण पहिल्या इनिंग मध्ये जी मिसफिल्ड झाली होती त्याचं प्रायश्चित्त सेकंड ओव्हरमध्ये करावं लागतं. ज्या पद्धतीने आपण बघितलं की खूप चांगला षटकार खेचला होता त्यानंतर लगेच शैलेशने क्विक रिप्लाय दिला. LBWच्या रूपाने विकेट मिळाला. आता नवीन बॅटर आला अक्षय मडवी. 3 चेंडू 10 धावांची गरज असेल. सामना अजूनही 50-50 आहे. दोन्ही टीमच्या बाजूने सामना जवळजवळ तितकाच आहे. 3 बॉल आणि 10ची गरज आहे. अक्षय मडवीला आता 2 मोठे फटके मारायचे आहेत आणि शैलेश दुर्गे या गोलंदाजाला मात्र आता डॉट बॉल फेकायचे आहेत. रोमांचक सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रेक्षकांना जसा सामना हवा असतो तसाच सामना मात्र आपल्या समोर होताना आपण पाहतोय. 3 बॉल 10ची गरज. गोलंदाज तयार होईल. पुण्याच्या स्ट्राईक एंडवरती अक्षय हा नवीन खेळाडू आलाय. खऱ्या अर्थानं आपण नेहमीच म्हणत असतो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये जितकी किंमत गोलंदाज आणि फलंदाजांना आहे तितकीच किंमत ही क्षेत्ररक्षकांना असते. यावेळेला मात्र मागच्या बाजूने आखूट टप्पाचा बॉल होता. बिरकावून दिलाय लॉंग लेगच्या वरतून. खऱ्या अर्थानं दर्जेदार चौकार आलाय आणि ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय तो फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. गोलंदाज शैलेश वरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय. तिसरे पंच या ठिकाणी चेक करा. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. अखूट टप्प्याचा बॉल. त्या बॉलला मात्र पाठवलंय. सीमा पार आलाय चौकार. अजून एक मोठा फटका पाहिजे. मोठ्या फटक्याची गरज आहे. इथून आपण पाहिलं तर समीकरण असेल ते 6 या धावसंख्येचं. 6 धावा 2 बॉल. अगदी मोठा फटका पाहिजे. हिरो बनण्याची चान्स आली आहे ती अक्षयसाठी. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन चेक करतायत. त्यांना जर काही डाऊट आढळला तर ते सांगतील तुम्हाला. गोलंदाज आपण लक्षात घ्या. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतायत. दोन बॉल 6ची गरज आहे. कदाचित दोन्ही टीम प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करतायत. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न चालू आहेत. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये कदाचित जर त्या मिसफिल्डच्या धावा जर वाचल्या असत्या उमरोली टीमच्या तर इतक्या काळात उमरोली संघ विजयी देखील झाला असता. परंतु खराब फिल्डिंग झाली आहे आणि खराब फिल्डिंग किती महागात ठरतीये ना ते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 6ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती लगावलाय चौकार आणि इथून आणखीन एक मोठा फटका पाहिजे. तो मोठा फटका येईल का अक्षयच्या बॅटमधून? आउटसाइड ऑफ स्टंप अबव फ्रॉम दी बॉडी. पंचांचा एक्स्ट्रा रनचा इशारा आलाय. प्रेशर दबाव पूर्णपणे पाहायला मिळालाय ते गोलंदाज शैलेश या गोलंदाजावरती. खऱ्या अर्थानं दोन्ही अर्थातच गोलंदाज आणि फलंदाज दोघांवरती ही प्रेशर आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. 2 बॉल आणि गरज आहे ती 5 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. परत एकदा वाईड बॉल. परत एकदा दिशा भरकटलाय गोलंदाज. लगातार ते 2 वाईड बॉल पाहायला मिळालेत. आणि वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. ऑन फील्ड हंपर जे डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 4 धाब्यांची गरज आहे ती 2 बॉल वरती.
कदाचित आता खराब गोलंदाजी झाली आहे. सुरुवात चांगली केली होती शैलेशनं, परंतु त्यानंतर मात्र चौकार आला ना, जसा चौकार आला त्यानंतर मात्र थोडीशी दिशा भरकटलाय. 2 लगातार वाईट बॉल फेकले ते शैलेशनं. 2 बॉल 4ची गरज आहे. अजून देखील सामना त्या स्थितीत आहे. अक्षय मडवी ऑन द स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र पूर्णपणे बीट केलाय. कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. बराचसा वेळ बराचसा टायमिंग होता फलंदाज अक्षय या खेळाडूकडे, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. 1 बॉल आणि आता गरज आहे ती 4 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 4 धावा बनवायच्या आहेत. चौकार पाहिजे, षटकार पाहिजे. 3 धावा जरी आल्या तरी देखील शिरवली संघ हा विजयी होऊ शकतो. फार चांगली लढत. 1 चेंडू, गरज आहे ती या 4 धावेची. बॉल मात्र हवेत. मुकेश बॉल पर्यंत पोहोचलाय, जेल टिपलाय आणि सामना देखील जिंकलाय. तो शिरवली बी टीमनं, जय हनुमान शिरवली बी टीमनं परास्त केलंय. ते जय हनुमान उमरोली टीमला अखेर काय मी तर म्हणेन, ज्या धावा फिल्डिंग मध्ये बहाल केल्या होत्या त्या धावा आता महागात ठरल्यात उमरोली टीमसाठी. ही चुकी झाली होती पहिल्या इनिंग मध्ये आणि मी सांगितलं होतं दुसऱ्या इनिंग मध्ये या धावा तुम्हाला महागात ठरू शकतात आणि त्या धावा महागात देखील ठरल्यात. सामना गमवावा लागलाय तो उमरोली टीमला आणि वेल प्लेड. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरला शैलेशने केली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती सामना मात्र शिरवली टीमने जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच ऑन स्क्रीन